आलो. BA थर्ड इयर सेमिस्टर 6 यामधील मी ऑर्गनाइज अँड कंडिशनिंग टुर्नामेंट स्पर्धा आयोजन करणे हा मी भाग शिकवणार आहो. तर विद्यार्थी मित्रांनो, टुर्नामेंट सामने किंवा स्पर्धा खेळाच्या चढाओढीमध्ये सहभागी होणाऱ्या संघाचा गुणानुक्रम लावणे किंवा सर्वोत्तम संघ कोणता हे ठरविण्याच्या पद्धतीस टुर्नामेंट असे म्हणतात. एखाद्या विशिष्ट खेळात भाग घेणाऱ्या मधून विजेता उपविजेता वयाच्या पद्धतीला स्पर्धा किंवा टुर्नामेंट असे म्हणतात. विशिष्ट खेळाची विविध कौशल्य प्राप्त केल्यानंतर ती व्यक्त करण्यासाठी स्पर्धा हेच साधन आहे. म्हणून इम्पॉर्टन्स ऑफ टुर्नामेंट, स्पर्धेचे महत्त्व. स्पर्धेच्या महत्त्वामध्ये स्पर्धेमुळे खेळामध्ये एकमेकाविषयी सहानुभूती निर्माण होते व मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित होतात. कारण खेळाडूच्या अंगी व कौशल्य असतात ते प्रदर्शित करण्याची संधी स्पर्धेमुळे होते किंवा मिळते. म्हणून स्पर्धेमुळे त्या विशिष्ट खेळात कोणता संघ सर्वश्रेष्ठ आहे हे ठरविता येते. म्हणून आपल्या अंगी असलेली कौशल्य कुणाला तरी दाखवावी लागतात. त्यामुळे त्याचे मापन व्हावे अशी आकांक्षा व्यक्तीमध्ये उपलब्ध असते. म्हणून तिची पूर्ती स्पर्धेत भाग घेतल्याने होते. अशा रीतीने राष्ट्राच्या लौकिकात भर पडते. म्हणून राष्ट्रामध्ये बंधुभाव निर्माण होतो. स्पर्धेमुळे प्रेक्षकातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये त्या खेळाविषयी आवड निर्माण होते. म्हणून स्पर्धेमुळे त्या खेळाचा प्रसार व विस्तार होण्यास मदत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेमुळे त्या खेळाचा प्रचार व विस्तार होण्यास मदत होते व स्पर्धेच्या ज्या गावी घेण्यात येतात त्या गावात प्रसिद्धी मिळते व आरोग्य वाढीस मदत होते. उत्तम नागरिक निर्माण होतात. न्यूनगंड नाहीसा होऊन आत्मविश्वास वाढतो. म्हणून क्रीडाप्रेमींना सामने पाहण्याची संधी उपलब्ध होते. म्हणून स्पर्धा आयोजनामुळे उत्तम खेळाडू निवडता येतात. अशा रीतीने अपयश सहन करण्याची पात्रता निर्माण होते. म्हणून आपले खरे स्थान कोणते याची जाणीव होते. म्हणून स्पर्धेमुळे वैचारिक दृष्टिकोन व्यापक बनतो. सामूहिक जीवनातील अनुभवामुळे विनय, शिष्टाचार आदी गुणाची वाढ होते. म्हणून अशा रीतीने
सामने किंवा स्पर्धा या टुर्नामेंटमुळे विविध प्रकारच्या खेळाडूच्या जीवनात वेगवेगळ्या गुणाची वाढ होते. अशा रीतीने त्यामधील आपण टेप्स ऑफ टुर्नामेंट स्पर्धा पद्धतीचे प्रकार, त्यामध्ये शारीरिक शिक्षणातील मैदानी सामन्याबरोबरच दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे सामूहिक सामने होय. या स्पर्धेमध्ये अनेक संघ भाग घेतात व आपले कौशल्य आजमावून कौशल्यावरून संघ शेवटी विजय होतात. म्हणून सामूहिक सामन्यामध्ये देशी व विदेशी खेळ मोडतात. उदाहरणार्थ फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो आदी हे सामने आयोजित करण्याच्या काही पद्धती आहेत. म्हणून त्याचा आपण प्रामुख्याने विचार करू. यामध्ये वेगवेगळे प्रकारची पद्धती या टेप्स ऑफ टुर्नामेंट स्पर्धेच्या प्रकारामध्ये मोडतात. त्यामध्ये पहिला बाद पद्धत, दुसरा आहे साखळी पद्धत, तिसरा आहे मिश्र पद्धती आणि चौथा आव्हान पद्धत. त्यामध्ये बाद पद्धत म्हणजे काय? बाद पद्धतीमध्ये सामने आयोजित करण्यासाठी कमीत कमी 2 संघाचा प्रवेश आवश्यक आहे. म्हणून सामने घेण्याच्या ज्यावर अनेक पद्धती दिलेल्या आहेत त्यात बाद पद्धत ही सर्वात लोकप्रिय पद्धत आहे. म्हणून बहुतेक सामने या पद्धतीने आयोजित केल्याने निर्देशनात येते. म्हणून येथे या पद्धतीत भाग घेणारा संघ एखादा हरल्यानंतर त्यास पुन्हा खेळण्याची संधी नसते. जो संघ विजय होतो तो संघ पुढे वाटचाल करतो. यात प्रथम लॉट्स टाकून जोड्या लावल्या जातात. पहिल्या फेरी विजय होणारा संघ स्पर्धेमध्ये राहतो आणि पुढे पुढे हालचाल करतो व शेवटी 2 संघ राहतात. त्याच्यामध्ये सामना होतो. जो संघ जिंकेल तो विजय म्हणून घोषित करण्यात येतो. म्हणून संघाच्या जोड्या लावण्यासाठी त्याची मांडणी करणे आवश्यक आहे. अशी मांडणी विशिष्ट पद्धतीने केली जाते. यालाच लॉट्स टाकणे किंवा फिक्चर तयार करणे म्हणतात. म्हणून याविषयी सविस्तर चर्चा आपण पुढे पाहणार आहोत. बाद पद्धतीचे खालील 4 प्रकार आहेत. त्यामधला पहिला प्रकार एकेरी पद्धत, दुसरा दुहेरी बाद पद्धत, तिसरा सातवन पद्धत आणि चौथा प्रेरणी. यामध्ये एकेरी बाद पद्धत म्हणजे या पद्धतीत विशिष्ट पद्धतीने जोड्या लावल्यात नंतर पहिल्या फेरीचे सामने घेतले जातात. जो संघ प्रथम फेरीत दुसऱ्या फेरीचे सामने खेळतो व पुढे पुढे जात राहतो, शेवटी राहिलेल्या 2 संघात अंतिम सामना होऊन जिंकणाऱ्या संघास विजय घोषित केले जातात.
म्हणून या पद्धतीत सामने किती खेळावे लागतील हे एका विशिष्ट सूत्राने काढता येते. म्हणून यात भाग घेणाऱ्या सामन्यामध्ये एका विशिष्ट सूत्राने काढता येते. आपण भाग घेणाऱ्या संख्येसाठी n संबोधल्यास सामन्याची संख्या बरोबर n-1 म्हणजेच भाग घेणाऱ्या एकूण संख्येतून 1 वजा केल्यास सामन्याची संख्या येईल. उदाहरणार्थ, सामन्यात भाग घेणाऱ्या संघाची संख्या 15 असल्यास 15-1 बरोबर 14 सामने होतील. म्हणून अशा एकेरी बाद सिंगल बाद पद्धतीमध्ये अशा विशिष्ट प्रकारच्या संघाच्या फेऱ्या होतात. त्यामधील भाग्यपत्रक अथवा फिक्चर तयार करण्याची पद्धत, यामध्ये स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघाची संख्या सम असल्यास जोड्या लावणे सोपे जाते. म्हणून कमीत कमी संघ भाग घेत असतात. त्यामुळे 2 या आकड्याचा घातांक पाहणे आवश्यक असते. ह्या घातांकाची संख्या खालीलप्रमाणे आहे. जसे उदाहरणार्थ 2चा वर्ग 2 बरोबर 2 गुणिले 2 बरोबर 4 ही घातांकाची संख्या असेल तर भाग घेणाऱ्याची संघाची संख्या सम अंकात असल्यास त्यास 2ने भागून वरचा हाफ व खालचा हाफ अशा समान 2 मध्ये विभागणी करता येते. म्हणजेच n बरोबर संघ संख्या त्यामधील समसंघ असल्यास n/2 बरोबर दोन्ही विभागातील संघ संख्या येईल. जेव्हा स्पर्धेत विषय संख्यांचे संघ भाग घेत असतील तर वरच्या अर्ध्या भागातील संघ संख्या व खालच्या अर्ध्या भागातील संघ संख्या खालीलप्रमाणे आपण पाहू. त्यानंतर वरच्या अर्ध्या भागातील संघ संख्या बरोबर n+1/2 तसेच खालच्या अर्ध्या भागातील संख्या बरोबर n-1/2. उदाहरणार्थ, स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघाची संख्या 15 म्हणजेच विषम असल्यास त्याची विभागणी वरील सूत्राप्रमाणे होते. तर यामध्ये बाय म्हणजे काय, बाईज कशा घ्याव्यात, भाग घेणाऱ्या संघाची संख्या घातांकाच्या संख्येत नसेल तर त्या ठिकाणी गुप्त संघ गृहीत धरून भाग्यपत्रक तयार करावे लागते. अशा गुप्त संघास बाय असे म्हणतात. व ज्या संघास बाय मिळाला असेल त्या संघास पहिल्या फेरीचा सामना न खेळता सामना जिंकण्याचे श्रेय मिळते. म्हणून स्पर्धासाठी एकूण किती बॉईज द्याव्या लागतील हे आपण पाहू. त्यामध्ये संघ संख्या जर समान असेल तर बाईजची संख्या देखील दोन्ही हाफमध्ये समान असेल तर बाईजची संख्या देखील दोन्ही हाफमध्ये समान असते. व संघ संख्या विषम असल्यास खालच्या हाफसाठी एक बाय जास्त द्यावा, कारण बाईस देण्याची सुरुवात ही खालच्या हाफपासून होते. म्हणून व ती पुढे आळीपाळीने द्यावी हे देखील आपणास सूत्राच्या सहाय्याने काढता येईल. म्हणून बॉईजची संख्या काढण्यासाठी आपण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की भाग घेणाऱ्या संघाची जी संख्या असेल त्याच्या पुढील येणाऱ्या
येणाऱ्या जवळच्या घातांकाच्या स्पर्धेतून जो वजा केल्यास एकूण बॉईजची संख्या मिळते. उदाहरणार्थ भाग घेणाऱ्या संघाची संख्या 9 असल्यास त्याच्या पुढील येणाऱ्या घातांकांची संख्या 16 आहे. म्हणजेच 16मधून 9 वजा केल्यास 7 ही एकूण बॉईजची संख्या येईल व तिची विभागणी वरील सूत्राप्रमाणे केल्यास वरील हाफमध्ये 3 व खालच्या हाफमध्ये 4 बॉईज द्यावे लागतील. अशा पद्धतीने वरील स्पर्धेत 9 संघ भाग घेत आहेत म्हणून अशा पद्धतीत बॉईज देण्याची वेगवेगळी पद्धती आहे.